हॅलो. हा, नमस्ते सुनीताताई. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई. अहो, मला तुमच्यावर खूप बोलायचंय ताई, पण काही वेळ म्हणलं तुमचा कसा त्यात ते चॅनलला जॉईन व्हायला सांगितलं, पण हा, तसं नाही, जरा आधी बोलायचं होतं तुमच्या बरोबर म्हणून मी हा. आपल्या त्या स्वराताईंचा तुम्ही हे केलेला का नाही बघा, शेअर केलेला अनुभव. हो 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 हो. हा, मग त्यांच्या शेजारी आम्ही राहत होतो. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. हा, आणि त्याच्यानंतर मग दादांचं बी घरी येऊन गेलेले दादा, तेव्हा मी बी भाड्याच्या रूम मध्ये राहत होते. अरे आणि वा. चाललेलं आमचं बघायचं दोघींचं घराचं. अच्छा अच्छा. हा हा. हा, तर ते बघितलं आम्ही, तर त्यावेळेस मग झालं, दादांनी बी सांगितलेलं की होईल म्हणून. आणि ते अच्छा. इतकं छान घडलं की प्रत्येक गोष्ट माझी गुरुवारी, आम्ही दोघी जणी बघा इथं आलेलो, हा. गुरुवारच आलेलो. अरे आणि नंतर परत फायनल मीटिंग झाली आमची, ती गुरुवारचीच झालेली. अरे वा. तर हो, खूप छान सगळं झालेलं. हा आणि म्हणजे माझ्या तुम्हाला सांगते, मी जेव्हा भाड्याच्या रूम मध्ये होते त्यावेळेस मला त्या म्हणले की पारायण करा तुम्ही, तर म्हणले ठीक आहे करते. हा पारायण केलं ना, त्या पारायणामध्ये बी तुम्हाला सांगते गणपतीची पूर्ण अशी एक इतकी छबी छान आहे की म्हणजे बघता क्षणी लक्षात येते की ते हा. गणपती बाप्पा आहेत. ओ. हा, आणि इतकं चांगलं चाललेलं ना, आता प्रकट दिनाच्या वेळेस जरा घरात लय मोठा प्रॉब्लेम घडला. अरे बापरे. त्यामुळे मग थोडंसं मन विचलित झालेलं, म्हटलं हा. खरंच स्वामी आहेत का नाही. मी लय बडबडलेले, लय रडले त्यांच्यासमोर. हम्म. म्हणलं हे काय असं घडते माझ्याबद्दल. हा हा. तर पहिल्यापासून माझी दत्त महाराजांच्यावर बी माझी खूप श्रद्धा होती. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि नंतर परत आता स्वामींच्यावर पण परत तेच आले म्हणायचं. खरंय खरंय. आता तुमचा फोन लागला, पण आता काय काय सांगू मला तेच सुचत नाहीये. तुमचं इतक्या नाव काय, गोष्टी. नाव सांगू शकता? सविता भोसले, अच्छा. गोडोली, सातारा. हा 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 हा. आणि खूप इच्छा होती तुमची, मी रोज तुमच्या चॅनलवरचे ते सत्य घटनेवरचे हे हो ऐकायचे हो मी. हो 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 हो. आणि पण मला तुमचा नंबरच भेटत नव्हता. मग मला लक्षात आलं की त्यांनी तुम्हाला शेअर केला, म्हणजे त्यांच्याकडे नंबर असणार, मग त्यांना हा. म्हटलं मला नंबर द्या त्यांचा. तेव्हा त्याने दिलाय. त्या हा दिवशी मग सहज म्हटलं बघावं हे करून, म्हटलं होतंय का म्हणून टाकलेलं. हा 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 हा. चॅनलला बी जॉईन झाले. पण हा. जरा मोबाईलचा माझा जुना असल्यामुळे ते काय होतंय, हँग होतंय, काय व्यवस्थित कळत नाही तुम्ही पण त्याच्यामध्ये. कल्याणलाच राहता का? नाही नाही, सातारा. सातारा सातारा. हा हा. हा, सातारा. बरोबर सातारा. बरोबर. हा हा. दादांचं गावच म्हणजे दादांचा जिल्हाच ना. हो हो. हा, तर बरं. दादा घरी येऊन गेले. फक्त इच्छा होती माझी की इथं दादांचे चरण लागावेत. कोणते येतो दादा बोलले येऊन ते. गेले? जुन्या रूम वरती येऊन गेलेले दादा. कोणते दादा? आपले केंजळे दादा. अरे वा. हो, आणि त्यांचेच कृपेने सांगितलं ना तुम्हाला, त्यांनी बोललेले म्हणजे जेव्हा आमचं बघायचं चाललेलं. हा. आणि अडचणी तर खूप होत्या, मी कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून काम करते. आणि अच्छा. बँका काही लोन देत नाहीत आम्हाला, पण दादा बी आले, दादानी बी बोलले नाही होणार म्हणले ताई. हा. आणि म्हणजे तसं सांगितलं मी दादा, त्याच्या आधी मी म्हणजे स्वामींच्या पुढे बोललेली, म्हणलं इथनं पुढचं पारायण जेव्हा स्वतःच तुम्ही घ्याल त्यावेळेस तिथंच करणार म्हणले. तर हा. मी इथनं बघून गेल्यानंतर मला स्वप्न सुद्धा पडलेलं की जिथं मी जागा बघितलेली देवाऱ्याची, की हा. तिथं बसून मी सेवा करते स्वामींची, असं मी दादांना सांगितलं, म्हणलं असं असं स्वप्न पडलेलं म्हटलं मला. हा 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 हा. नाही होणार ताई, तुम्ही काळजी करू नका, सगळं होणार व्यवस्थित. अरे वा. आणि झालं तसं, मी दादांना परत फोन वगैरे करून दिला. हा म्हणजे हा इतकं खूप होतं म्हणजे की त्याच्या आधी जेव्हा आम्ही भाड्याचे रूम होते ते, तेव्हा हा. माझ्या मुलाला इतका त्रास झाला ताई, खूप त्रास झालेला. ते कसला बाहेर ताई? करणी प्रकार म्हणतो ना तसं अरे केलेलं. अरे अरे. हा हा हा. हो. आणि त्याची इतकी बिकट, म्हणजे 8वीला होता तो काहीतरी, 9वी का 8वीला. हा. आणि त्यावेळेस त्याला म्हणजे इतका त्रास झाला की त्याला एवढं चांगला कधी म्हणजे दवाखान्यात असा नव्हता तो, जसा अरे. जन्म झाला तसा. अरे आणि बापरे. एकदम अचानक झोपून असं, त्यामुळे म्हणजे खूप म्हणजे हे झालेलं. आणि अक्षरशः त्यावेळेस मी म्हणजे अशी सांगितलं मला कोणी की तुम्ही गाणगापूरला त्याला नेहा, शेवटचा पर्याय. म्हणजे दवाखाना चालू होता प्लस हे बी चालू होतं. हा हा कुठलाच गुरु येत नव्हता, सगळे जिकडं सांगाल तिकडं पळवत होते मी. हा हा आणि अचानक परत ह्याने आपल्या स्वराची आई, हा त्यांनी हा बी सांगितलं की तुम्ही तारक मंत्र करा, हे करा, ते करा. मग हा. जेव्हा तो असा अस्वस्थ असायचा तेव्हा मग ती लावून ठेवायचो आम्ही मोबाईलवर ना, तर त्याला तेवढं छान वाटायचं त्यावेळेस. मग हो. तेव्हापासून थोडीशी अशी गोडी ही स्वामींच्या बद्दल होत गेली. हा. आणि एकदा स्वामींची पालखी आलेली इथं बघा, म्हणजे पादुका येतात की नाही. हो 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 हो. हा, तर त्या आलेल्या आणि संध्याकाळचं आम्हाला कळालं की असं असं आम्ही राहतो त्याच्या खालच्या बाजूला तिथं कुठेतरी आहे. हा मग हा त्यांना म्हटलं आपण जाऊया म्हटलं.
आम्ही 9:30ला घरातनं निघालो हा दोघी जणी गाडीवरती. म्हटलं जाऊया, म्हटलं बघूया, हा त्यांची इच्छा असली तर भेटवतील म्हटलं, नाहीतर आपण बरोबर येऊ माघारी म्हटलं. हा मग हा असं गाडीवर आम्ही गेलो हम्म. आणि लांब पुढे गेलो चाळायला, तर विचारता तर कुणाला माहितच नाहीये. म्हणलं अरे काय आपण फसलो बहुतेक म्हटलं. हा म्हणलं हा आता चला 9:30 म्हणजे 9:45 वाजत आले, म्हणजे आता कुठं भरणार. हा माघार फिरली तर तरी पण पुढे एक आले. म्हणलं अहो हा दादा तुम्हाला माहितीये का इथं म्हणलं स्वामींच्या पादुका कुठे आल्या. अहो म्हणलं तुम्ही लय पुढे आलाय, पाठीमागच आहेत म्हणले. अय्या हा मग तिथनं आले, म्हटलं तुम्ही असं जाताना बघा दिसेल तुम्हाला हा उजव्या हाताला लाइटिंग चालू आहे म्हणले तिथं. मग हा आम्ही तिथे गेलो, माघारी आलो तर बरोबर ते दिसलं आम्हाला. गेलो, इतकं दर्शन छान झालं. अरे वा आणि म्हणजे काही बोलावं तेच कळत नव्हतं. म्हणलं काही दर्शन झाल्यानंतर मग त्यावेळेस तिथं आम्ही अन्नपूर्णाचं एक पावती फाडली आणि त्याच्याबरोबर छोटासा फोटो माझ्याकडे घरी आला. अच्छा आणि त्या क्षणाला मी म्हटलं आज खऱ्या अर्थाने स्वामी माझ्या घरी आले म्हणून. हा आणि तेव्हापासून मग त्या छोट्या फोटोचीच मी पूजा करत होती. हा तर दिव्यामध्ये बी खूप सुंदर सुंदर, मग त्यांना मी म्हणायचे असं का आलं त्याने, कारण त्यांचे फोटो बघितलेले मी की असं. मग म्हणलं आपल्याकडे होतंय का बघावं. मग ज्यावेळेस मी करत गेली तर मग जास्वंदीचं फुल आलं. अरे वा. नंतर कमळाच्या फुलाची सुद्धा प्रतिमा इतकी सुंदर होती की कळी कशी असते ती अशी उभी हो 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 हा, हो हो ते तसं झालेलं. बेलपत्र झालंय माझ्या फुला म्हणजे अरे वा पंचमध्ये. आणखीन तुम्हाला सांगायचं शिवलिंग झालेलं आहे. बापरे हो, तेव्हा फोटो मी तुम्हाला ह्या नंबरवरती पाठवते मी तुम्हाला. हो 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 गणपतीचा ह्याचा सगळे फोटो पाठवते मी. हो पण चालेल मध्ये जे घडलं का नाही थोडंसं, आणि अक्षरशः तेव्हा मुलगा आजारी होता का नाही ताई, हा तर माझ्या पंथीमध्ये अक्षरशः कवटीचा फोटो तयार झालेला. बापरे हो, आणि बापरे. मग तो फोटो मी ह्यांना म्हटलं की तुम्ही दादांना पाठवा बरं काय सांगतात बघू. मग हा मी तो फोटो त्यांना पाठवला आणि त्यांनी दादांना पाठवला. हा तर दादा म्हणले हे चांगलं नाहीये. मग त्यांनी मला 1-2 सेवा दिल्या, म्हणजे ह्या ताईला करायला सांगितलं. मग अच्छा त्या सेवा मी कंटिन्यू म्हणजे अजून माझ्या चालू आहेत, की चांगलं झालं म्हणून सोडून नाही दिलं मी, चालू आहेत माझ्या त्या सेवा. बापरे आणि त्या क्षणाला काळजी करू नकोस, चांगलं होणार आहे तू, असं सांगितलं. आणि अक्षरशः म्हणजे माझी तर परिस्थिती नव्हती, पण तरी पण मला अक्कलकोटला जायचा योग आला हा आणि गाणगापूरला जायचा योग आला. त्याला नीट बसता येत नव्हतं, तरी त्याला म्हटलं काही नाही तू सगळं स्वामींच्या ह्याच्यावर सोड म्हटलं आणि बस बरोबर गाडीत म्हटलं, काही अरे व्हायचं नाही म्हणून. आणि अशाच म्हणजे त्याचं काय माहितीये का, 2 घोटे हा गुडघे आणि खांद्यातनं त्याला जाम केलेलं असं. म्हणजे अय्या इतकं शहाळ कसं असतं आपलं नारळाचं, हो हो असे हो गुडघे व्हायचे त्याचे. अरे आणि दवाखान्यात तर अक्षरशः, आणि तेव्हा कोरोनाचा पिरियड होता ताई, कुणाला सांगायचं बापरे पाहुण्यांना सांगू शकत नव्हती. मी दवाखान्यात गेली 15 दिवस, त्यानं कोरोनाची औषधं खाल्ली. अय, कणभर सुद्धा फरक नाही. परत दाखवायला गेले तर डॉक्टर म्हणले तुम्हाला आता स्पष्ट सांगतो म्हणले मी, हा कोरोनाची औषध चालू केलेत. तर तिथनं परत घरी आणलं. परत ते म्हणे की नाही तुम्ही ते जवळ बसायला यायचे आमचे, म्हणजे असे ओळखीचे असतात. ते म्हणले तुम्ही असे असे डॉक्टर आहेत, एमडी मेडिसिन येतात, ते म्हणले 100% निदान करणार काय आहे त्याचा, ते म्हणले त्याच्याकडे जाऊया. तर म्हटलं ठीक आहे, आता मुलासाठी काय आपण कुठेही पळवतोच त्याला. मग बरोबर तिकडे आहे गेलो तर त्या डॉक्टरांना सगळं सांगितलं की बाबा आमची आर्थिक परिस्थिती अशी आहे तशी आहे, जरा थोडंसं त्यांनी ओळख त्यांची होती म्हणून. तर हा त्यांनी वरून त्याला खाली वर जायला येत नव्हतं जिन्यावरनं, तर त्यांनी एक्स्ट्रा 100 रुपये फी लावली त्यांनी. बापरे आणि पहिली चिठ्ठी दिली की म्हणले त्याला कोरोनाची टेस्ट करायसाठी सातारा हॉस्पिटलला पाठवलं. हा आणि तिथनं म्हटले लगेच तुम्ही त्याला आजच्या आज तिकडं साई नर्सिंगला ऍडमिट करा. तर म्हटलं ठीक आहे, आता म्हटलं पर्याय नाही ना, म्हणजे डॉक्टरांच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही. बरोबर आहे हो तिकडे गेलो, कोरोना टेस्टला गेलो, टेस्ट केली, टेस्टचा रिपोर्ट आला. आणि त्याच्यामध्ये सगळं असं कोरोना काय काय लिहिलेलं होतं ते बघून इतकी मी भयभीत झाली, मला काही सुचना झाले की अरे म्हणलं काय हे नाही, म्हणजे आपली एक तर आईबात तुला माहितीये म्हणलं की आम्ही कसं करायचं, कुठलीच गोष्ट नाही कॉन्ट्रॅक्च्युअल, म्हणजे पगारधड जास्त नाही काही नाही. आणि हो मिस्टरांचं काही एवढं किरकोळ काम करायचे ते काही म्हणजे नव्हतंच, नाही म्हटलं तरी चालेल असंच बरोबर ते लोक होते. हा आणि मग काय करायचं, मग लक्षात आलं एकदम, म्हणलं दाखवायचं कोणाला, काय समजते आपल्याला ह्याच्यातनं काय आहे या काय. हा तेवढं लक्षात आलं की माझ्या चुलत भावाचा मुलगा डॉक्टर आहे, कराडला असतो तो. मग अच्छा त्याला रिपोर्ट पाठवले. हा ताई तुम्हाला वेळ आहे ना. हा बोला बोला ना हा तर त्यांना कराडला पाठवले आणि मग त्याला म्हणलं रातची मी रिपोर्ट पाठवले, तेवढे बघून मला लगेच सांग म्हणलं काय आहे ते. हा हा मग त्याने लगेच फोन म्हणजे बघितले रिपोर्ट सगळे. हा आणि मला फोन केला, मला म्हणलं सगळं डोक्यातनं काढून टाक, रिपोर्ट चांगले आहेत त्याचे मला म्हणला. अरे तेव्हा वा जीवात जीव आला माझ्या की म्हणलं, मग म्हटलं त्या सगळ्या गोळ्या मी बंद केल्या, त्याच्या काही एकही गोळी ठेवली नाही.
आणि मग अरे शेवटी आमचे माझे जे चुलत दीरच आहेत का नाही ते दत्त महाराजांचं करतात. मग आमची धाकटी ती बी म्हटली की ताई सगळीकडे दाखवलं तुम्ही, म्हणजे सगळ्यांनीच सांगितलेलं करणीचा प्रकार, पण उलगडा त्याचा काहीच होत नव्हता. अय्या. कुठं जायचं मार्गच निघत नव्हता. हा, मग ते म्हटले एकदा दाखवा तरी. मग ते आमच्या धीरांच्याकडे दाखवलं. त्यांनी बी आम्हाला महिनाभर दत्त जयंतीच्या आधी बघा एक महिना आम्ही त्यांच्याकडे गेलो हा. आणि बरोबर ते म्हणले की बघितलं तर त्यांनी बी म्हणजे ते म्हणतात मला बी पुढे आदेश आल्याशिवाय मी काही करू शकत नाही बरोबर. असं. आणि मग त्यांनी सांगितलं फक्त की हे बरं होईल स्वतः चालत येणार. तर ते 8 दिवसात त्यांनी मी दत्त महाराजांच्या इथं गेलो ना आम्ही तिथं, तर हा. त्या 8 दिवसामध्ये तो थोडं नॉर्मल स्वतः थोडस चालू लागला तो. अरे वा. हा. किती आणि मग टेन्शन असतं ताई. त्यावेळेस त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी एक विधी केला तिथं. हा, त्याच्यापासून त्याच्या मागचं सगळं अरिष्ट गेलं. पण काही थोडंसं अजून किरकोळ आहे. म्हणजे मध्ये गेली मी मला म्हटले त्याचं अजून थोडंसं एखादं करायचंय. हा. तर तो पण आता जवळजवळ तो 100% हे झालेला आहे. 1% अरे कुठंतरी वा. थोडंसं त्याच्या मागे अजून काहीतरी आहे. नाही होईल आता तो सगळं प्रयत्न आहे छान. तो म्हणजे खरं म्हणजे हा. दत्त महाराज काय आणि स्वामी काही एकच आहेत हे एकच माझ्यासाठी. आहे एकच आहे हा. खरं. पण म्हणजे इतकं छान झालं आणि मध्ये जरा थोडंसं व्हायबल झालं झालंय खूप रडले मी. म्हटलं का माझ्याच मागे इतकं म्हणजे पहिल्यापासून तुमच्यावरती श्रद्धा आहे म्हटलं. म्हणजे शेवटी एकच आहे तुम्ही, मी बी जाणते तुमचं तत्व हा. म्हणजे रूप वेगळं असलं तरी तुम्ही मूळ एकच आहे. बरोबर. आणि अशा गोष्टी माझ्या पुढे काय येतात म्हणलं. आमची एक आता घरची बी केस चालू आहे या म्हणजे अरे. वडिलांचे भाऊ नाही आम्हाला. मग हा. आमच्या चुलत्यांना सगळी जमीन हे करून घेतली त्याची केस चालू आहे एक. अरे. आणि हा. तर ते बी तडजोड केली म्हणजे आपण सरळ मार्गे चालणार. मी इतका विचार केला की आमच्या चुलत्यानं आमच्या वडिलांना खरेदी दिलेली, हा. तर ती तडजोड करायला पूर्ण झाला. मग म्हटलं जाऊ देत नको, एकाच ठिकाणची घेतली जमीन म्हटलं जाऊ दे, 2 मुलं आहेत त्याला, नको घ्यायला, आपण अर्धा अर्धच घेऊया. नाही तर त्याला तिथलं काहीच येत नव्हतं. असे 2 क्षेत्र मी त्याला निम्म निम्म दिलं परत ह्याच्यात. बापरे. बघा आणि किती एवढं सरळ समजदार. मार्गे आपण चालून आपल्याच वाटेला अजून असं आता परत केस आम्हाला भरावे लागले की दावा म्हणजे आम्हाला अजून त्यानं नुसतं खेळवलं, त्यानं कोर्टात कबूल करून सुद्धा की मी देतो ह्यांना पाहिजे असं हा. असं म्हणून सुद्धा त्यानं आजपर्यंत काही दिलेलं नाही आम्हाला. नाही आणि परत होईल. आता ताकीदीचा दावा टाकलेला आहे. तर मग म्हणते किती स्वामी तुम्ही म्हणजे सत्यालाच एवढं का हो. कष्ट करता. हो. नाही होणार ताई, सगळं व्यवस्थित होईल तुमचं. आणि मुलाचं बी म्हणजे खरं सांगायचं होतं मला त्यावेळेस की ज्यावेळेस प्रगट दिनाच्या वेळेस आम्ही दोघांनी ठरवलेलं हा. की सेवा करायच्या चांगल्या म्हणजे सुरू करायची आम्ही प्रगट दिनापर्यंत. आम्ही 21 दिवस असं सेवा करणार होतो, दोघं बी करणार होतो. तो अच्छा. बी वाचायचा, तो 3 अध्याय रोजचे वाचायचा, तारक हम्म. मंत्र म्हणायचा. हम्म. तेव्हापासून ते सगळे करायचे. थोडंसं आता जरा त्याचं विचलित झाल्यागत झालंय, दुरावल्यागत झालेलं आहे. हा ते मला बी होईल. काही लक्षात येईना. म्हटलं तर काय तुमची हे असेल म्हटलं तुमच्या ह्याच्यावरती जरा आणखीन त्याचं ह्याच्या बघायला चाललेलं आहे आमचं ना हा. तो आता काय MBA वगैरे. करतोय? आता तो 12वीची परीक्षा दिली आहे. अच्छा. आणि हा. आणि आता कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलंय मी. अच्छा. म्हणजे अजून चालू झालं नाही कॉलेज पण चाललंय. पण हा, हा. त्याच्यातनं बी अजून आमचं असं चाललेलं की त्याला NDAचं मी दादांशी बी बोललेली, तर दादांनी सेवा केलेली दिलेली आहे ती हा. आता थोडी बंद केली मी. अच्छा. सरस्वती मंत्र दिलेला आहे तो. नाही ना, मग बंद आणि नका करू ताई. चालू ठेवू ना. हा, चालू ठेवला पाहिजे. मी शेअर करते हा ताई. हा हा. हा, श्री आणि स्वामी. ऐकाय नव्हतं एवढं थोडंसं. हा. आणि ते प्रकट दिनाच्या वेळेस जेव्हा आम्ही सेवा करणार होतो त्या दिवशी मी म्हणजे इतकं खूप प्रसन्न वातावरण, सकाळी लवकर उठून सगळे देवपूजा वगैरे स्वच्छता सगळी केली हा. आणि सेवा केली होती. आणि मी ऑफिसला गेले, परत आल्यानंतर ह्याला म्हणलं तुझी तू बी सेवा ओळखून घे. आणि नेमका हा आला तिकडून म्हणजे बाहेर गेलेला मित्रांच्याकडे. तिकडून आल्यानंतर त्यानं आला. मी म्हटलं अरे तू राज किती उशीर झालं बाहेर गेलायस, तुला माहिती आहे ना आज सेवा चालू करायची आपली असं. मी असं बोलली, त्याला इतका राग आला माझा की काय बोलच नको. गेला, हातपाय धुतले नाही काय नाही, लगेच बसला. आणि मी आले तिकडून, मी म्हटलं अरे तुला कळते का म्हटलं, तू बाहेरून आलायस हातपाय धुतले नाहीस बसलेस असं म्हणजे मी डोक्यावर मारून घेतलं. आहे आणि ना. इतकं थोडंसं माझ्याकडून मी बोलणं झालं, पण म्हणजे असं मला असं वाटलं की आपण करतोय हे मग केलं तर चांगलं करायचं असं हे सांगायचं होतं. हा. पण त्यानं बी ते समजून घेतलं नाही की माझं बी चुकलं. आणि संकल्पयुक्त सेवा करायची होती आम्हाला दोघाला, हा. त्याला बी. हा. हा. म्हणजे हे त्याला सगळं आधी गोष्टी सांगितलेल्या, पण त्यांनी बी ते मी आल्यानंतर बोलल्यानंतर त्यानं ते एकदम रागारागाने केलं सुरू केली. आणि ते कसं तरी एकदम झालं. आणि त्या ह्याच्यामध्ये एक वाईट प्रसंग घडला असा हा. की वादावादामध्ये एवढं आमचं दोघांचं एवढं प्रचंड भांडण झालं अरे. की त्यानं नको तो एक निर्णय घेतला त्यावेळेस. अरे. तर तो अरे. असं का का डोक्यात त्याच्या आलं असं.
म्हणून मी स्वामींशी म्हटलं तुम्ही हे असं नाही घडायला पाहिजे होतं, की मी लय त्या दिवशी खूप रडलेले. आई ग. की मला म्हणजे काय सुचलं नाही, की मी आज एवढं तुमच्यासाठी मी एवढ्या सेवा करायची माझी सगळी तयारी होती. हा. आणि हे असं का घडलं ह्या दिवशी आणि गुरुवार होता आणि त्याच दिवशी गुरुवारपासून चालू करायचं होतं. म्हणजे अक्षरशः त्यांना हातावरती हे मारून घेतले म्हणजे नस. बापरे. तर ते तेव्हापासून थोडंसं झालंय पण तरी पण म्हणजे मनात आलं त्या दिवशी म्हटलं काही नाही म्हटलं तुम्ही नाहीच म्हटलं तुम्ही नुसतं तुम्ही दाखवता हे करायला पण माझी आता खात्री नाही म्हटले. आणि परत दुसऱ्या दिवशी एकदम शांत झाली म्हटलं जाऊ दे त्याच्यातून तुम्हाला काहीतरी मला नवीन द्यायचं असेल म्हणून परत मी म्हणजे मला मी ते राहतच नाहीये मला ते वाचायचं ह्याचं ते इतकं हे झालंय का नाही हा की मला मी थांबू शकतच नाही म्हणजे माझी किती बडबडली तरी म्हटलं शेवटी परत म्हटलं तुम्हाला माझ्याबद्दल काय करायचे ते करा. तर हा मी करणार आहे म्हटलं मी. तर हे मला बोलायचं होतं तुमच्यावर अजून हा बऱ्याच गोष्टी राहिल्यात पण परत नेक्स्ट टाइम फोन करीन मग तुम्हाला. हो, नक्की नक्की. हा. आणि आणि कसं आहे तरुण थोडस मुलांशी ना फार नम्रतेने गोडी गुलाबीने घ्यावं लागतं ताई. कारण तरुण वयात ना फार तापटपणा आलेला असतो. अगदी किती गरीब मुलं असेल तरी त्यांना ना थोडस इगो वाढलेला असतो. नाही ताई काय कसं आहे माहितीये का माझं कसं झालंय माहितीये का म्हणजे मिस्टर आमचे का नाही हा, म्हणजे सारखं म्हणजे आम्हाला भाऊ नाही आणि मग माझी आई माझ्याकडेच होती बरेच दिवस हा, की माझं लग्न झालं 96 ला 97 पासून आई माझ्याकडे होती 2000 जवळजवळ 16 पर्यंत आई माझ्याकडेच होती. हा, हा. मग तिथनं जरा थोडंसं असेच किरकोळ मुलीचं आमच्या लग्न झालं आमच्या म्हणजे घरात थोडीशी सारखी किटकिट करायची सारखी आमच्या मिस्टर काही घरात एवढं काही बघायचं नाही पण आलं का नाही की सारखं नसतं पोरांना नीट बोलायचं नाही ह्याला बी म्हणायचं दळेंद्रे अवलाद असं तसं अरे अरे म्हणजे अरे. एवढं हो मुलीला बी तसंच दुसऱ्याचं घर पेटवाय जायचे साशी करायचे अय्याचे इतकी असं नाही बोललं हा पाहिजे. इतकं लहान होती ना ती तर त्या ह्याच्यामध्ये मग तिनं ते दुसरं पाऊल उचललं म्हणजे ते बहिणीकडे माझ्या जायची मग हं, तिथं तिथं ते म्हणजे आपल्या तेच म्हणजे मराठामधलेच आहेत ते हा, लग्न झाले माणसं खूप छान आहेत आता बोलतात पण त्या क्षणापासून जे असं वाईट हे झालं का नाही आता मी बघा तुम्हाला सांगते वास्तुक शांती झाली आमची 2 तारखेला तर त्या दिवशी बी त्यांनी म्हणजे म्हणणे मी बसणार नाही वास्तुक शांतीला घर बघायला आले नाहीत आमच्या बरोबर चला बघाय म्हणले तर नाही बोलत नाहीत काय नाही आणि इकडे चला म्हणलं घर बघाय तर नाही मग वास्तुक शांतीला आले त्या दिवशी आता म्हणलं एवढं आयुष्यात माझ्या म्हणजे अनपेक्षितपणे म्हणजे माझी ऐपत नाही मी कॉन्ट्रॅक्च्युअल काम करते ऐपत बरोबर. नसताना सुद्धा मी एवढा मोठा घास घेतला म्हणजे तुम्ही थोडस विचार साथ करायला द्यायला पाहिजे. पाहिजे. मग मी माझ्या बहिणींना बोलवलं तर त्याच दिवशी म्हणजे ब्राह्मण पूजेसनं उठल्यानंतर सांगतात की या घरामध्ये आता असं बोलू नका तसं बोलू नका आणि इथनं उठले ते पूजेला सवासणी म्हणून बसलेली बहिणी माझी तर म्हणलं लाजा वाटते त्या का येऊन बसल्या त्या खायला अय्या. असं हा इतकं बेकार वाटलं म्हणजे की काय बोलू नका आज माझं मला एवढं स्वातंत्र्य सुद्धा नाही की मी माझ्या माणसांना बोलू शकते किंवा हे करू शकते हे एवढ्या गोष्टी का माझ्यासाठी म्हणजे मी एवढं काय केलं नाही हा, असं. ह्या गोष्टींमधनं थोडंसं तुम्ही आणखीन जो मी आता म्हणला ना तुम्हाला दावा टाकलाय आमचा हा, 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 तर त्या दाव्याच्या मूळ फायली प्रती माझ्याकडे होत्या तर त्या हा. कवाडून यांनी माझ्या ह्याच्यातल्या फाईल ती घेतून स्वतःच्या कपाटात ठेवली आणि ती आजपर्यंत देणं झाली ती तर मला अरे ती फाईल मला मिळायला पाहिजे ताई मला तेच खरं सांगायचं होतं महत्वाचं नाही, ते आणि त्या स्वामींना ते सेवा घ्या तुम्ही केंद्र दादांकडनं हा कोणाकडनं पण कसं ते सेवेनेच होईल ताई. सगळं हा व्यवस्थित होईल. हा. आणि ते म्हणजे आता राहत नाहीत आमच्याकडे वेगळेच राहते ती आता हो. मी आणि मुलगा मी इथे राहतो म्हणले ठीक आहे नाहीतर मी बी नाही काय बोलवलं म्हटलं तुमची इच्छा असेल तसं आहे शेवटी स्वामी बी म्हणतात की जिथं काहीतरी आपलं स्वाभिमान किंवा काय असं एक आहे त्यांचं मी वाचलेलं आहे बरोबर त्या बरोबर. नात्यांना जवळ करून काही उपयोग नाही असं त्याच्यामध्ये आलं अगदी नाही त्यामुळे मी बरोबर. काही बोलले नाही जे आपल्या प्रारब्धात लिहिलेलं असेल तेवढं घडत राहणार हो आणि हो. हे चालते फक्त एकच विषय की माझ्या मुलाचं व्यवस्थित आयुष्य मार्गी लागावं. होईल होईल ताई सगळं व्यवस्थित होईल. हा. हा श्री चालेल. स्वामी समर्थ ताई मी शेअर करते. हा. ही स्वामी समर्थ.